श्री स्वामी समर्थ मित्रांनो, थोडीशी युक्ती वापरली तर सर्व समस्याचे समाधान होऊ शकते. जीवन मंत्र मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एका गावामध्ये एक शेतकरी शेतामध्ये काम करून आपला कुटुंबाचे पालन पोषण करीत होता. त्याचे संपूर्ण कुटुंब कमी पैशामध्ये खूप सुखी होते, कारण त्याच्या गरजा कमी आणि सीमित होत्या. एकदा गावामध्ये दुष्काळ पडला. पाऊस न पडल्यामुळे पीक वाळू लागले. शेतकऱ्यांच्या जमिनीला जोडूनच सावकाराची जमीन होती. सावकार त्या जमिनीचा कोणताही उपयोग करत नव्हता. जमीन पडीक पडलेली होती. सावकाराच्या जमिनीत एक विहीर सुद्धा होती, जी शेतकऱ्यांच्या जमिनीपासून जवळच होती. एके दिवशी शेतकरी सावकाराकडे गेला आणि त्याने सावकाराला त्याची विहीर विकत मागितली. शेतकरी म्हणाला, यामुळे माझे पीकही वाचेल आणि तुम्हालाही फायदा होईल. परंतु सावकार लालची होता. थोडा वेळ विचार करून त्याने एक निश्चित रक्कम घेऊन शेतकऱ्याला विहीर विकली. विहीर मिळाल्यावर शेतकरी सुद्धा खुश होता. दुसऱ्या दिवसापासून शेतकरी विहिरीतलं पाणी शेतासाठी वापरू लागला. तेवढ्यात तेथे सावकार आला आणि म्हणाला, मी तुला फक्त विहीर विकली होती, विहिरीतलं पाणी नाही. तुला विहिरीतलं पाणीही हवे असेल तर आणखी जास्त पैसे द्यावे लागतील. मित्रांनो बघा, सावकाराचे बोल ऐकून शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने सावकाराला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु सावकार तयार झाला नाही. शेतकऱ्यांच्या लक्षात आले की सावकार खूप लोभी व्यक्ती आहे. शेवटी शेतकरी घरी निघून आला. पत्नीने शेतकऱ्याला उदास पाहून कारण विचारले. शेतकऱ्याने पत्नीला काय घडले ते सर्व काही सांगितले. शेतकऱ्यांची पत्नी म्हणाली, उद्या मी तुमच्या सोबत शेतामध्ये येते. दुसऱ्या दिवशी ते दोघेही शेतामध्ये गेले. सावकारही तेथेच होता. शेतकऱ्यांची पत्नी सावकाराला म्हणाली, हे तर खरं आहे की तुझी आम्हाला फक्त विहीर विकली आहे, त्यातले पाणी नाही. आता आम्हाला विहिरीतलं पाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या विहिरीतलं पाणी काढून घ्या आणि आम्हाला फक्त विहीर द्या. सावकार म्हणाला, हे अशक्य आहे. विहिरीतलं पाणी कसे काढता येणार? जेवढे पाणी काढले तेवढेच पाणी पुन्हा विहिरीत येईल. शेतकऱ्यांची पत्नी म्हणाली, ठीक आहे, मग तुमचे पाणी आमच्या विहिरीत आले, यामुळे तुम्हाला यांचे भाडे द्यावे लागेल. सावकाराच्या लक्षात आले की शेतकऱ्याची पत्नी हुशार आहे आणि आपलेच नुकसान होऊ शकते. यामुळे सावकाराने स्वतःची चूक मान्य केली आणि निघून गेला. लाईफ मॅनेजमेंट. अनेक वेळा आपण एखाद्या अडचणीसमोर गुडघे टेकतो. आपल्याला वाटते की या अडचणीवर कोणताही मार्ग नाही, परंतु असे नसते. तुमच्याकडे त्या अडचणीचे उत्तर नसेल तर जवळपासच्या लोकांचा सल्ला घ्यावा. कोणता न कोणता मार्ग नक्की निघतो. हा आजचा विषय कसा वाटला खाली कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. जय किसान, जय भारत.